नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक आणि अतिशय वळण घेणारा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे प्रेक्षकांनो. आणि त्यामध्ये आता मालिका आलेली आहे नवीन वळणावरती. सारंग आणि सावली एकत्र येण्याचा आता दरवाजा मोकळा होऊन आता तिलोत्तमा राजकुमार आणि मोनिकाला फाट्यावर मारत एकमेकांचे भूतकाळातील सत्य आता समोर येत सावली आणि सारंग कसे एकमेकांच्या जवळ येतात प्रेक्षकांनो. आणि त्यासाठी आता अबीर उवी काय कोणती कमाल करतात हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रेक्षकांनो. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि इकडे आता रात्री बेडरूममध्ये मोनिका आणि राजकुमार असतात, तर शुभ्रा आता राजकुमारच्या शेजारी बेडवरती स्टडी करत असते. मोनिका म्हणते की हे बघ शुभ्रा, तू जास्त वेळ जर जागली ना परत भनभन करीत बसते, चल झोप बरं, बराच उशीर झालाय. तर शुभ्रा म्हणते 2च मिनटं मम्मा झोपते. आणि त्याच वेळेस आता इकडे शुभ्राला आठवून शुभ्रा आता मोनिकाला डायरेक्टली विचारते की सावली कोण आहे. आणि ते ऐकता क्षणी आता राजकुमारचे खाडकन डोळे उघडतात आणि राजकुमार शुभ्राकडे बघतो. मोनिका म्हणते काय, तर राजकुमार मोनिकाकडे हात करत आता शुभ्राच्या जवळ येतो. आणि राजकुमार म्हणतो की बाळा, तुला सावलीबद्दल कोण काही म्हणत होतं का. तर आता शुभ्रा म्हणते की आऊ. मोनिका म्हणते की काही म्हणत होत्या का त्या. आणि राजकुमार बोट करत आता मोनिकाला गप्प करतो. आणि राजकुमार म्हणतो की सावलीबद्दल आऊ काय बोलली. तर आता शुभ्रा म्हणते काही बोलली नाही, फक्त ती रागात होती. आणि लगेच आता राजकुमार शुभ्राला म्हणतो की झोप. आणि राजकुमार मोनिका शेजारी येत म्हणतो की खंड्याला आता मी शोधून काढणारच. तर रागाने मोनिका बाहेर निघून जाते. तेवढ्यात राजकुमारच्या मोबाईलवर कॉल येतो. आणि तेवढ्यात आता राजकुमारला फोन येतो. आणि फोन उचलतच राजकुमार म्हणतो की बोल, कधी येतेस. तर तिकडून आवाज येतो की उद्या येते. तर आता राजकुमार ठीक आहे असे म्हणत फोन ठेवतो आणि विचार करतो की सावली, जर तू जिवंत असेल आणि जर कोणत्या बिळात लपले असेल तर तुला त्या बिळातून आता बाहेर यावंच लागेल. आणि इकडे आता रात्री सावली आणि अबीर सुद्धा आता स्टडी करत असतात. तर बराच वेळ होता क्षणी अबीर आता सावलीकडे येतो. तर सावली म्हणते अबीर, अजून झोपला नाहीस का आणि किती वेळ जागणार आहे. तर अबीर म्हणतो की मला आजोबांसोबत गप्पा मारायच्या होत्या. आणि इकडे आता सावली म्हणते की अबीर, मला सुद्धा तुझ्यासोबत थोडं बोलायचं आहे. तर अबीर म्हणतो बोल ना. सावली म्हणते की आजकाल तुझं काय चाललंय रे. बाबा कुठे गेले, व्यंकटेश काका कुठे गेले, काय चाललंय तुझं हे सगळं. आणि सारखं सारखं दिवसभर असं बाबा बाबा का करत असतोस. आता सावलीला राग येऊ लागतो. आणि आता अबीर म्हणतो की यामध्ये आई माझं काय चुकलंय. तूच सांगत असते ना व्यंकटेश काका माझे बाबा आहेत, असं सगळ्यांना सांगायचं म्हणून. आणि सुपर हिरोला ते सगळं खरं वाटावं म्हणून मी सुपर हिरो समोर व्यंकटेश काका बाबा बाबा असे करत होतो त्यांना. आणि ते ऐकताच आता सावली म्हणते की अबीर, तरीसुद्धा तुला माहिती नाही ते तुझे सख्खे बाबा नाही आहेत, तरीसुद्धा एवढं सगळं करायची काय गरज होती. आणि सावली म्हणते की तू ना त्यांना बाबा बाबा करत होता ना, त्यावेळेस मला टेन्शन आलं होतं आणि काहीच सुचत नव्हतं अबीर. आणि व्यंकटेश काकांनासुद्धा त्याचा त्रास झाला असेल आणि त्यांनासुद्धा कसं तरी काहीतरीच वेगळं वाटत होतं. आणि हसतच ते ऐकून अबीर म्हणतो की आई, मी हे असं बोललो त्याचा तुला त्रास होतोय ना. तर सावली म्हणते की मला का त्रास होईल. आणि लई शेपारला साबीर असे म्हणत आता सावली तेथून निघून जाते. आणि आता सावली जातात हसतच अबीर विचार करतो, आई जरी तू हुशार असली तरी मी सुद्धा तुझ्यापेक्षा हुशार असतो गो, म्हणूनच माझा कालचा प्लान खूप सक्सेस झाला बरं. आणि त्याच वेळेस आता इकडे तिच्या आलिशान गाडीतून आता भैरवी वजे ही पुन्हा आता भारतामध्ये येत असते. आणि आता भैरवी वजे झालेली असते ती सगळ्यात श्रीमंत व्यक्ती. पाठीमागून पुढून बॉडीगार्डच्या गाड्या आणि मध्ये भैरवीची गाडी अशा थाटामाटात गॉगल घालून आणि फोनवर बोलत मोठ्या आयटीत आता भैरवी आता आलिशान बंगल्यासमोर येत गाडी थांबवते. आणि त्याच वेळेस बॉडीगार्ड बाहेर उतरतात. मीडियावाले पळतच भैरवीकडे येऊ लागतात. आणि बॉडीगार्ड आता मीडियावाल्यांना आता अडवून ठेवतात. तर त्याच वेळेस काच उघडून भैरवी बाहेर बघते. आणि भैरवीचा तो झगमग थाट बघून आता सगळेजण अवाक होतात. आणि त्यानंतर आता भैरवीचा पिऊन हा भैरवीच्या कारचा दरवाजा उघडतो आणि मोठ्या आयटीत पाय टाकत भैरवी बाहेर येते. भैरवीची सगळी आता स्टाईल बदलवलेली असते. भैरवीने आता मोठ्या सूट बुटात गॉगल घालून आणि मोकळे केस सोडून भैरवी बाहेर येते. आणि लगेच आता तिचा हात दरवाजावरती ठेवत आता समोर बघत एका हाताच्या बोटाने आता भैरवी सगळ्यांना बाजूला जायला खुणावते. आणि त्या क्षणी भैरवी ही जी पॅन्ट शर्ट घालून आता आतमध्ये जाते. इकडे आता अबीर हा त्याचे शाळेत जायला आवरून स्कूल बॅगचे सगळी भरून आता ओवीला फोन करतो आणि म्हणतो, ओवी झाली का तुझी तयारी आणि भरली का तुझी बॅग. तर ओवी म्हणते हो मी कधीच तयार आहे अबीर. आणि विचार करत आता अबीर म्हणतो की ओवी मला एक गोष्ट सांग, तुझ्याजवळ आता तुझे बाबा आहेत का. तेव्हा आता इकडे तिकडे बघत ओवी म्हणते नाही रे अबीर, काय झालंय पण.
आणि ओवी म्हणते काय झालं अबीर, सांग ना. अबीर इकडे तिकडे बघत हळू आवाजात ओवीला म्हणतो की काल रात्री तुझे बाबा तुला काहीतरी बोलले का गं? आणि आता अबीर म्हणतो की म्हणजे सुशीला काकूबद्दल काही बोलले का? आणि त्यानंतर आता ओवी म्हणते की अरे अबीर हो ना, मी त्यांच्याशी सारखी सुशीला काकूला आई म्हणून हाक मारत होते ना, तेव्हा तो वैतागला आणि मलाच बोलू लागला. तर आता अबीर म्हणतो की तिकडे काही बरोबरच झालंय ते, आणि इकडे सुद्धा तसंच झालंय ओवी. तर ओवी म्हणते तिकडे काय झालंय? तेव्हा अबीर म्हणतो की माझी आईसुद्धा मला सारखं बोलत होती आणि ओरडत होती. अबीर म्हणतो की व्यंकटेश काकांना काल मी सारखा बाबा बाबा आवाज देऊन सारखी त्यांना तशी हाक मारत होतो ना, त्यावेळेस आईचा चेहरा तर बघण्यासारखाच झाला होता. आणि अबीर म्हणतो की म्हणून ती मला सारखी विचारित होती तू असं का म्हणत होतास आणि तू असं का केलंस? तर आता ओवी म्हणते की अबीर मलासुद्धा बाबा तसंच बोलत होतास. आणि आता अबीर म्हणतो की ओवी आपला प्लान सक्सेस झाला बरं का, आणि आपला प्लान व्यवस्थितरित्या अंमलात येऊन आपली स्टेप पूर्ण पण झाली. आणि आता अबीर म्हणतो की हे दोघं किती नाटक करणार आहेत आम्ही काय गप्प बसणार आहोत की काय? तर ओवी म्हणते बरोबर अबीर. आणि ओवी म्हणते ही सगळी माझ्या अमृता काकूची आयडिया आहे बरं का, आणि आपल्याला लॉटरीच लागली अबीर. आणि ओवी म्हणते की ते जसं नाटक करतात ना, आपण सुद्धा त्यांच्या नाटकात सामील व्हायचं आणि त्यांचे खोटे बोलणे आपण बंद पाडायचे, असे आता ओवी ही अबीरला बोलते. तर अबीर म्हणतो की एकदम बरोबर बोललीस बरं का तू. आणि आता अबीर म्हणतो की हे नाटक आता आपल्याला पुढच्या लेवलला घेऊन जावं लागतंय ओवी, आणि आता याची गरज आहे बरं का. तर ओवी म्हणते हो. आणि आता ओवी म्हणते मग काय करायचं? अबीर म्हणतो की विचार कर आता पुढे दोघांना कसं आपण पुन्हा एकत्र आणायचं, आणि दोघंही एकामेकांसमोर आल्यानंतर बघ पुन्हा कशी मज्जा येत असते ओवी, असे आता अबीर ओवीला सांगतो. आणि तेवढ्याच सावली अबीरला हाक मारते. तर घाबरतच अबीर ओवीला म्हणतो की बाकीचा प्लान मी तुला स्कूलमध्ये सांगतो, आणि बाय करत आता अबीर फोन ठेवतो. आणि इकडे आता भैरवी आतमध्ये जातात. भैरवीचा सगळ्यात मोठा कार्यक्रम असतो, आणि लगेच आता स्पॉन्सर समोर येतात, आणि लगेच आता स्पॉन्सर अनाऊन्समेंट करतात यंदाचा शारदा संगीत पुरस्काराचा कार्यक्रम कुणाला मिळणार आहे. सगळेजण त्या पुरस्काराची आतुरतेने वाट बघतात, आणि तो पुरस्कार कुणाला मिळणार आहे ना याची मला चांगलीच कल्पना असल्याचे तो स्पॉन्सर बोलतो. सगळे श्रोते मीडियावाले ती ऐकत असतात, आणि म्हणूनच ही संगीत परिषद आपण आज आयोजित केल्याचे तो स्पॉन्सर सांगतो. आणि पुढच्याच आठवड्यात हा भव्य सोहळा संपन्न होणार असल्याचे अनाऊन्समेंट केले जाते. आणि यावर्षी या मानाचा पुरस्कार कोणाला द्यायचा याविषयी आमच्या कमिटीत अजिबात भेदभाव होणार नाही आणि झालेले नाहीत. कारण यावर्षी संगीत क्षेत्रात ज्या व्यक्तीने अख्खं आयुष्य वाहिलेलं आहे असे मानस पुरस्काराची व्यक्तीसुद्धा आपल्या इथे आहे, आणि त्यांची दीक्षा घेऊन अनेक विद्यार्थी आज संगीत क्षेत्रात वावरत असल्याचे आता स्पॉन्सर बोलतो. आणि हे सगळं त्या भैरवीविषयी आता स्पॉन्सर सांगत असतो. भैरवी मागे बसलेली असते, आणि आपल्या सगळ्यांचं सौभाग्य आहे की आज ते इथे येणार आहेत. तर सगळेजण टाळ्या वाजवतात, आणि लगेच आता तो स्पॉन्सर बोलतो की यावर्षीचा मानाचा पुरस्कार आम्ही यावर्षीच आत्ताच जाहीर करत आहोत, आणि ती मानाची व्यक्ती आहे आदरणीय भैरवी वजे. तर लगेच आता भैरवी उठून उभा राहते, आणि सगळेजण टाळ्या वाजवतात, आणि तो शारदा पुरस्कार पुन्हा एकदा भैरवी वजेला मिळालेला असतो. कारण सावलीने आता गाणं सोडून दिलेलं असतं. आणि दरवाजा उघडून भैरवी ज्यावेळेस आतमध्ये येते त्यावेळेस तो स्पॉन्सर म्हणतो आज त्या स्वतः इथे आल्यात, आणि आपलं सौभाग्य आहे त्यांच्यासाठी, आपण टाळ्या वाजवूयात. तर दरवाजा बंद करून आता भैरवी आतमध्ये येते. तर सगळेजण भैरवीकडे बघतात, आणि त्यानंतर आता भैरवी ही स्टेजवर येताच तिच्या हातातील पर्स आता भैरवी तिच्या सेक्रेटरीकडे देते, आणि सगळ्यांकडे बघत डोळ्यावरचा गॉगल काढून तो गॉगल देखील सेक्रेटरीकडे देते, आणि लगेच आता भैरवी सगळ्यांना हात जोडते. खाली बसत आता भैरवी म्हणते की हे बघा तुम्ही मानाने मला या वर्षीचा हा पुरस्कार आता मला द्यायला निघालात, आणि माझं नाव देखील घेतलं, पण हा पुरस्कार मी स्वीकारू शकत नाही. तर सगळेजण एकमेकांकडे टकमका बघतात, आणि आता मीडियावाला उठून उभा राहतो आणि म्हणतो की माननीय भैरवीजी, हा संगीत पुरस्कार राज्याचा सगळ्यात मोठा संगीत पुरस्कार असतो, आणि तो सगळ्यात मोठ्या मानाचा असतो, आणि एवढा मोठा मान घ्यायला तुम्ही नकार देताय. आणि आता दुसरी मुलगी उठून उभा राहत म्हणते की मॅडम इतकी वर्ष झाली पण तुम्ही एवढी वर्ष संगीत क्षेत्रापासून दूर का होतात. आणि त्याच वेळेस आता तारा ही गाणं गाताना सावली कशी पुढे आली, आणि तारा सावलीमध्ये आपलं कसं मरण झालं, आणि आपल्याला सावलीने कसं हरवलं, हे सगळं आता भैरवीच्या डोळ्यासमोर येतात. आणि भैरवीच्या डोळ्यासमोर येऊन भैरवीला राग येतो, आणि ती मुलगी म्हणते की ऐतिहासिक जुगलबंदी झाली होती, आणि त्या जुगलबंदीमध्ये तुम्ही हारला होतात, आणि म्हणूनच तुम्ही संगीत क्षेत्राचा निरोप घेतला होता का.
आणि आता भैरवी म्हणते की त्या दिवशी त्या जुगलबंदीमध्ये काय झालं होतं हे तुम्हाला माहितीच नाही आहे याचा अर्थ, कारण तुम्हाला जे समोर दिसलं ना त्याच्यावरच तुम्ही विश्वास ठेवला आहे. आणि भैरवी वजे म्हणते की ते म्हणतात ना, जसं दिसतं तसं नसतं, म्हणून तर जग फसतं आणि सगळेजण आता एकमेकांमध्ये कुजबूज करू लागतात. नेमकं काय झालंय त्या दिवशी याची आता सगळ्यांना उत्सुकता लागते. आणि भैरवी म्हणते की त्या दिवशी मुळात माझा पराभव झालाच नव्हता, तर माझा पराभव घडवून आणला गेला आहे. तेव्हा पुन्हा आता सगळेजण कुजबूज चर्चा करू लागतात. आणि भैरवी म्हणते की नाहीतर जी भैरवी वजेची अख्खी हयात रंगमंचावरती गेली ती हरणार कशी, आणि तेही जुगलबंदीत हे शक्य आहे का? अजिबात नाही, असे आता भैरवी बोलते. आणि त्या दिवशी मी जे हारले ना, त्या दिवशी अतिशय हीन दर्जाचं आणि कमी दर्जाचं कारस्थान माझ्यासोबत शिजलं गेलं आणि आखलं गेलं. आणि नको नको ते आरोप लावून, नको नको ते आळ घेऊन मला बाजूला त्या जुगलबंदीतून करण्यात आल्याचे भैरवी सांगते. आणि त्या माझ्या खोट्या पराभव झाला देखील, आणि त्यावेळेस माझ्या त्या खोट्या पराभवाला तुम्ही खऱ्या पराभवाचं नाव दिलं, असे आता भैरवी त्या सगळ्यांना सांगते. आणि म्हणून तरीसुद्धा मला हा पुरस्कार तुम्ही मानाने देण्याचा प्रयत्न करताय आणि मलाच देण्यात येतोय, तेव्हा मला हा पुरस्कार नकोय. असला पुरस्कार मी घेणार नसल्याचे भैरवी बोलते. आणि लगेच आता उठून उभा राहत भैरवी म्हणते की जिच्यामुळे मला हा पुरस्कार नाकारावा लागतो आणि घेता येत नाही ती व्यक्ती म्हणजे आहे सावली. सगळेजण आता एकमेकांकडे टवकारात बघतात. मीडियावाले म्हणतात सावली, आणि लगेच आता इकडे सावली ही गाण्याची पेटी घेऊन रियाज करत असते, तर पळत पळत मोबाईल घेऊन व्यंकटेश तिथे येतो आणि सावलीला म्हणतो की सावली या बाई तुझं नाव घेऊन काय बोलतायत बघ. आणि लगेच आता व्यंकटेश तो मोबाईल सावलीला देतो, तर सावली आता तो मीडियावर आलेला भैरवीचा व्हिडिओ बघते आणि सावलीला बसलेला असतो तो सगळ्यात मोठा धक्का. आणि लगेच आता त्यामध्ये भैरवीचा फोटो बघून आता हपकतच आता सावली म्हणते भैरवी वजे ही बाई. आणि लगेच भैरवी त्या व्हिडिओमध्ये म्हणते की त्या दिवशी कपटाने मला या रंगमंचावरती सावलीने हरवलंय. आणि भैरवी म्हणते की आज कुठे आहे ती, आहे का कुणाला माहिती? आणि भैरवी म्हणते कुठे आज ती सावली, कुणालाच माहिती नाही ना. आणि भैरवी म्हणते की अच्छा, म्हणजे तुम्ही त्या सावलीला विसरलात, तुम्ही विसरू शकता पण मी विसरणार नाही. आणि लगेच आता भैरवी म्हणते की जी मुलगी माझी शिष्य होती तिने माझ्या नावाला रंगमंचावरती माझ्या सगळ्या संगीत क्षेत्राला कलंक लावला आणि कलंक लावून गेली ती. आणि बोट करत आता भैरवी म्हणते की म्हणून मी आज इथे तुम्हा सगळ्यांना शब्द देते की जोपर्यंत त्या सावलीची खोटी प्रतिष्ठा मी धुळीस मिसळून टाकत नाही तोपर्यंत मी आता इथून अजिबात जाणार नसल्याचे भैरवी बोलते. सावली तो सगळा व्हिडिओ ऐकते आणि तेवढ्यात मीडियावाला उठून उभा राहतो आणि म्हणतो की आजच्या दिवशी सावली जिवंत आहे की नाही, संगीत क्षेत्रातील एवढी मोठी व्यक्ती जिवंत आहे की नाही, ती कुठे आहे हे कुणालाच माहिती नाही. आणि मीडियावाला म्हणतो की मग आम्ही तरी तिला कुठे शोधणार. भैरवी म्हणते की अहो पत्रकार मी आहे का तुम्ही, जगातली प्रत्येक माहिती तुम्हाला असते की मला असते. आणि भैरवी म्हणते की ती सावली जगातल्या कुठल्या कोपऱ्यात तोड लपून बसली नाही, ते आता तुम्ही शोधून काढलं पाहिजे असल्याचे आता इकडे भैरवी पत्रकारांना बोलते. आणि भैरवी पत्रकारांना म्हणते की तेव्हा पुन्हा एकदा तिला शोधून काढा आणि होऊन जाऊ द्या पुन्हा एकदा आमची दोघांची समोरासमोर जुगलबंदी. आणि भैरवीला शोधून काढून आता समोरासमोर जुगलबंदी करण्याचं आव्हान भैरवीने दिलेलं असतं. आणि बोट करत आता भैरवी म्हणते की याच रंगमंचावरती सावलीने मला हरवलं होतं ना, तेव्हा याच रंगमंचावरती मी जोपर्यंत त्या सावलीला हरवत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नसल्याचे अनाऊन्समेंट आता भैरवी करते. आणि तोपर्यंत मी कुठेही जाणार नसल्याचे बोलताच मीडियावाले आता टाळ्या वाजवतात. आणि याच रंगमंचावरती जेव्हा मी त्या सावलीला हरवेल ना, तेव्हाच हा महाराष्ट्र भूषण संगीत पुरस्कार मी मानाने स्वीकारेन असे हात जोडून भैरवी सगळ्यांना सांगते. सावली आता तो सगळा व्हिडिओ बघते आणि ऐकते. आणि तो सगळा व्हिडिओ बघून आता व्यंकटेश म्हणतो सावली अगं काय झालं, एवढी का काळजीत पडली तू. आणि इकडे आता मोनिका पुन्हा आता त्या खंड्यासमोर येते आणि तिच्या माणसाला म्हणते की काय रे, मोबाईल बघत टाइमपास करत बसला का, याच्याकडे लक्ष देतो की नाही, यांनी काही खाल्लं पिल्लं की नाही. तो माणूस म्हणतो नाही मॅडम, यांनी काहीच खाल्लं पिल्लं नाही आणि शुद्धीवरही आला नाही. आणि तो माणूस म्हणतो जसा आणला तसाच आहे आणि मला नाही वाटत याच्यात काही सुधारणा होईल ती. आणि आता मोनिका म्हणते की म्हणजे, तर तो माणूस म्हणतो की याला ना चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेलं पाहिजे आणि उपचार केला पाहिजे. मोनिका म्हणते गब्बस रे, तो काय डॉक्टर आहे का, आणि तुला काय जास्त अक्कल आली का, तो शुद्धीवर येणार आहे आणि त्याला काहीच झालेलं नाही आहे. मोनिका म्हणते हे बघ, जेव्हा तो शुद्धीवर येईल ना आणि जेव्हा तो डोळे उघडेल तेव्हा मीच इथे असणार आहे, तेव्हा तू काळजी करू नकोस. आणि मोनिका म्हणते की त्याच्या तोंडातून जो काही पहिला शब्द पडेल ना तो माझ्या कानावर पडला पाहिजे, कळलं का तुला. आणि मोनिका म्हणते की याला आपण कुठल्याही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये किंवा बाहेर घेऊन जाऊ शकत नाही, कारण याच्या मागावरती माणसं लागलेली आहेत, तुला कळतंय का.
आणि मोनिका म्हणते की याचा फोन ट्रेस करून याला शोधून काढणारच होते, पण तेवढ्यात तर मोनिकाला लगेच आठवतं आणि लगेच आता मोनिका म्हणते याच्याजवळ तुला काही फोन वगैरे सापडलं आहे का? मोनिका म्हणते जेव्हा याला उचलून आणलं तेव्हा याच्याजवळ याचं सगळं सामान सापडलं असेल ना? आणि तो माणूस म्हणतो की याच्याजवळ काहीच सापडलं नाही आणि काहीच नव्हतं मॅडम. मोनिका म्हणते असं कसं होईल रे, फोन असेल ना, फोन वगैरे काही सापडला असेल. तर तो माणूस म्हणतो अजिबात नाही. आणि आता मोनिका रागाने खंड्याकडे बघत आता खंड्याला डवचते आणि म्हणते ए खंड्या उठ आणि लवकर शुद्धीवरती ये पटकन. आणि आता मोनिका तिच्या माणसाला म्हणते की मला पाणी दे पटकन. आणि बाटली घेऊन आता त्या बाटलीतील पाणी आता खंड्याच्या तोंडावरती मारत मोनिका म्हणते की ये शुद्धीवर, पण खंड्या काहीच रिस्पॉन्स करत नसतो. मोनिका म्हणते कधी येणार हा शुद्धीवरती? आणि मोनिका विचार करते की याचा फोनसुद्धा आता आपल्याला मिळाला नाही. सगळे पुरावे याचे ना त्या फोनमध्येच असणार आहे. आणि मोनिका म्हणते की याचा जर फोन या सगळ्या गोंधळामध्ये जर दुसऱ्याला सापडला तर मी नक्कीच गोत्यात येणार. आणि इकडे आता राजकुमार हा भैरवीला भेटण्यासाठी फुलांचा बुफे घेऊन तिच्या ऑफिसमध्ये म्हणजे घरी येतो. आणि लगेच आता भैरवी खाली उतरताच भैरवीकडे बघत आता राजकुमारला धक्का बसतो, कारण भैरवी पूर्णपणे बदललेली असते. अत्यंत स्टँडर्ड लाईफमध्ये पॅन्ट शर्ट घालून कोट घालून आता भैरवी तिथे येताच खडकन राजकुमार उठून उभा राहतो आणि त्याच्याजवळील फुलांचा बुफे भैरवीला देऊ करतो. पिऊन आता राजकुमारला अडवतो तर भैरवी म्हणते की असू दे. आणि ते फुलांचा बुफे घेत आता भैरवी ही पिऊनकडे देते आणि राजकुमारला बसावयास सांगते. आणि राजकुमार भैरवीला वेलकम टू इंडिया असे करतो. आणि राजकुमार म्हणतो की बरं झालं तू. आणि तेवढ्यात राजकुमार पिऊनकडे बघतो, म्हणजे तिच्या भैरवीच्या माणसाकडे बघतो. आणि तो सेक्रेटरीकडे बघताच आता राजकुमार म्हणतो बरं झालं तुम्ही इंडियामध्ये आलात, मी खूप एकटा पडलो होतो. आणि त्या सेक्रेटरीकडे बघत आता राजकुमार म्हणतो भैरवीजी आजकाल कुणासमोर काय बोलावं, कुणावर विश्वास ठेवावा हे कळतच नाहीये. आणि आता घाबरतच राजकुमार म्हणतो का त्याचं काय आहे ना, मनात एक शंका आहे. तर भैरवी म्हणते की सावली जिवंत असण्याची ना. आणि आता लगेच आता भैरवी म्हणते की काळजी करू नकोस, डोंट वरी राजकुमार, त्यासाठीच मी आली आणि म्हणूनच त्यासाठी मी एवढ्या मोठ्या पुरस्कारावरती पाणी सोडलंय. तर राजकुमार आता भैरवीकडे बघतो आणि इथे येऊन पुन्हा त्या सावलीला मी जुगलबंदीत आवाहन केल्याचे आता भैरवी बोलते. आणि ते ऐकताच खुशी होऊन राजकुमार म्हणतो अरे वा, एकदमच सल्यूट आणि कमाल. आणि राजकुमार म्हणतो की पण मला काय वाटतं त्या दिवशी त्या सगळ्या प्रकारातून तर आता भैरवी म्हणते की ती मेलीसुद्धा असू शकते. आणि भैरवी म्हणते की त्या ठिकाणी हे जे काही घडलंय कशावरून सावली मेली. भैरवी राजकुमारला म्हणते तू स्वतः तिला मरताना बघितलंयस का? आणि तिची डेड बॉडी सुद्धा बघितली का तू? तर राजकुमार म्हणतो की मला ना माझ्या माणसाने सांगितलं. आणि भैरवी म्हणते की तू लगेच एवढ्यावरती विश्वास ठेवला सावली मेली म्हणून राजकुमार? भैरवी म्हणते की ती सावली जिवंत असण्याची शक्यता राजकुमार तुला जेवढी आहे ना तेवढी मला सुद्धा आहे. आणि भैरवी म्हणते की इतक्यात अशी ती मरणार नाही, कारण तिचं नशीब ना बलवत्तर आहे राजकुमार. तेव्हा आता भैरवी म्हणते की राजकुमार तुला माहिती आहे का, काही वर्षापूर्वी जी सावली मी उठ म्हणली की उठायची आणि बस म्हणली की बसायची, मी जो सूर सांगितला ना तोच सूर लावायची. नंतर ती सावली मलाच दात दाखवायला लागली आणि नंतर ना तिने माझी संगीताची सगळी परंपरा धुळीस मिळवली. आणि तेव्हा मी त्या सावलीला कसं विसरणार असे आता भैरवी राजकुमारला बोलते. काही जरी झालं तरी त्या सावलीला मी विसरू शकत नाही राजकुमार. आणि रागाने आता भैरवी म्हणते की ज्या ठिकाणी मी संगीत क्षेत्रात माझी सगळी परंपरा पुन्हा निर्माण केली, तिने एका क्षणात माझी सगळी परंपरा धुळीस मिळवली, त्या सावलीला मी कसं विसरू. आणि लगेच आता भैरवी म्हणते की तिने मला तोंड दाखवायला जागा ठेवली नाही आणि नाविलाजाने मला हा देश सोडून इकडे तिकडे भटकावं लागलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तिने माझ्या एकुलते एक लेकीला माझ्यापासून ताराला तोडलं. आणि भैरवी म्हणते की म्हणून त्या सावलीला बिळातून बाहेर काढण्यासाठी मी इथे आले राजकुमार. आणि म्हणून मी खुल्या रंगमंचावरती पुन्हा जे जुगलबंदीचं आव्हान दिल्याचे आता दोन्ही हात वर करून भैरवी राजकुमारला सांगते. आणि तेव्हा आता ही सावली ज्या जगाच्या कुठल्या कोपऱ्यात लपून बसलेली असेल तिला आता बाहेर यावंच लागेल असे भैरवी राजकुमारला बोलते. तर राजकुमार खुश होतो. भैरवी म्हणते की कारण आता प्रश्न तिच्या कलेच्या इज्जतीचा आहे. आणि भैरवी म्हणते की तेव्हा काही जरी झालं तरी सावली बाहेर येणार आणि तिला बाहेर यावंच लागेल राजकुमार. आणि त्यानंतर आता मीडियावाले हे आता सावलीला शोधण्यासाठी आता जगन्नाथच्या घरी येतात. सावली आता आतमध्ये असते. तर आता मीडियावाले बसून जगन्नाथला प्रश्न विचारतात. आणि जगन्नाथच्या बोलण्यावरून ती पत्रकार म्हणते की तुमच्या बोलण्यावरून आम्हाला असं कळतंय की नक्कीच सावली जिवंत आहे. आणि त्याच वेळेस आता अबीर हा स्कूलमधून तिथे येतो आणि जगन्नाथला आजोबा अशी हाक मारतो. आणि लगेच आता पत्रकारांना संशय येतो आणि आजोबा अशी हाक मारतात सावली ही जगन्नाथची मुलगी आहे आणि हा मुलगा म्हणजे आता
सावलीचा मुलगा असा संशय आता पत्रकारांना येतो आणि जगन्नाथ आता बड्या मुश्किलीने आणि हुशारीने पत्रकारांना तेथून घालवतो. पण इकडे आता सावलीला मोठा धक्का बसतो आणि सावली आता पत्रकार गेल्यानंतर जगन्नाथकडे येते आणि म्हणते की माझ्या आयुष्याची आता वाट लागली आणि राख रांगोळी झाली. तर लगेच आता आणि इकडे आता जगन्नाथ म्हणतो की किती दिवस सत्यापासून आणि भूतकाळापासून तू जगासमोर लपून राहणार आहेस आणि का तू सत्याला सामोरं जात नाही आहे सावली. काही जरी झालं तरी आता तुला सत्याला सामोरं जावंच लागेल. तर आता सावलीला धक्का बसतो आणि त्याच वेळेस इकडे आता मोनिकाच्या मोबाईलवर तो भैरवी वजेचा व्हिडिओ येताच आता मोनिका तो तिलोत्तमाला दाखवते आणि म्हणते कोण आहे ही बाई. तर आता तिलोत्तमा रागाने म्हणते की भैरवी वजे. आणि इकडे आता अमृता ही सारंगकडे येते आणि इकडे आता अमृता सारंगला म्हणते की सारंग काही जरी झालं तरी मला आता असं वाटतं की आपल्याला स्कूलमध्ये जावीच लागेल. आणि आता इकडे ओवी आणि अबीरने भयानक आता प्लान केलेला असतो आणि सारंग आता पुन्हा कसा आता सावलीकडे येणार आणि आता कोणते सत्य सारंगला समजणार आणि भैरवी समोर आता जुगलबंदीसाठी सावली आता अख्ख्या जगासमोर येत आता कशी जुगलबंदीमध्ये आता भैरवीला हरवणार आणि भैरवीच्या समोर पुन्हा एकदा आता सावलीच्या आवाजाने आता सावली ही कशी अख्ख्या जगाला तिचा आवाज दाखवणार. प्रेक्षकांनो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.